अनुदान तुम्हालाच मिळणार आहे. गावं स्वच्छ तुमचीच होणार आहेत, गावं सक्षम तुमचीच होणार आहेत, गावं हरित तुमचीच होणार आहेत, गावाचं कल्याण सुशोभीकरण तुमच्याच होणार आहे, गाव सुशिक्षित तुमचंच होणार आहे, ग्रामपंचायतीला पैसे तुमच्याच येणार आहेत. आमचं काहीच नाही आहे महाराज, फायदा सगळं तुमचंच आहे. हा फक्त तुम्ही ते केलं पाहिजे. आणि करायचं असेल तर मनाला निष्ठावंत केलं पाहिजे. त्याला म्हणलं पाहिजे हे कर्तव्य आहे तुझं, हे करणं गरजेचं आहे. गरज आणि कर्तव्य हे फार सुंदर शब्द आहे. गरजेपुरते स्वार्थापोटी केला जातो तो परमार्थ नाही, पण निष्ठेने गरज नसतानाही केला जातो तो परमार्थ आहे. संतांनी अगतिकपणे परमार्थ केला. तसं एखादं गोष्ट कर्तव्य म्हणून केलं ना त्याची फलप्राप्ती लवकर मिळते. गरज म्हणून करायची नाही, स्वार्थ म्हणून करायचं नाही. मला काहीतरी मिळावं ही अपेक्षा देवाकडे ठेवणं चुकीचं आहे. देवानं काहीतरी द्यावं म्हणून देवाच्या मंदिरात जायचंच नाहीये. देवाने खूप काही दिलंय याची कृतज्ञता बाळगण्यासाठी देवाच्या मंदिरात जायचंय, कारण देवाने खूप काही दिलंय. तुम्ही गणनाच करू शकत नाही. आणि माझी विनंती, टाळ्या वाजव वाटल्या तर वाजवीच. जीएसटी नाहीये त्याला, सरकारचा मोफत आहे टाळ्या. आणि आता सगळ्याच गोष्टीवरचा कमी झालाय महाराज बरं का, वाजवत जरे. टाळ्या वाजवायला काय जड आहे बरं. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजलीच पाहिजे नाही का. एवढं बोलून सुद्धा पाठीमागच्या काही धटकुल्यांनी वाजवलीच नाही, बिकॉज ऑफ ॲटिट्यूड. काही काही माणसं मुद्दाम टाळ्या वाजवत नाही, कारण कोणाचं तरी कौतुक कोणीतरी करावं हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कौतुकच आहे. का तो कोणीच कोणाला शहाणं म्हणायला तयार. पण आम्ही नाहीच आहेत रे, आम्ही येडेच आहे. मी कुठे म्हणलं आय एम गुड फॉर नथिंग, नसल्यापेक्षा असलेलं बरं. कुठे आम्ही शहाणे आहोत. आणि जर आम्ही स्वतःला शहाणे समजायला गेलो तर तुकोबाराय म्हणतात, आणा तो अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. आमची वाच्य तर कुठेही ते 4 अभंग पाठ करून जर आम्हाला एवढा समाज गोळा होत असेल, एवढी माणसं मानत असतील, तर आम्ही विचार करतो ज्यांचा 4000 अभंगापेक्षा जास्त गाथा आहे त्यांचं सामर्थ्य काय असेल. त्यांच्यासमोर आम्ही कोण आहे. 4 ओव्या पाठ करून जर 4 माणसं आमच्यावर फुलं उधळत असतील तर ज्ञानोबारायांचं सामर्थ्य काय असेल. आणि खूप दिलं हो त्यांनी आम्हाला, खूप. पण त्याचं उत्तर हे जे आहे हे का मिळालं तर ज्ञानोबाराय म्हणतात, जसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञ न वरलं, कारण पिढ्यानं पिढ्याचा परमार्थ होता. तुकोबारायांच्या मतानुसार माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. मग तुम्हाला अखंडितपणे मिळालंय की ते मनसोक्त आनंद घ्या. कीर्तनात बसलायत म्हणजे माहेरात बसलायत. माय माऊल्या, कीर्तनाला आलं की असं वाटलं पाहिजे लई दिवस झालं सासरवास सहन करते ना, आता माझ्या माहेरात आले काय की एवढे आनंदानं बसलं पाहिजे. नाही, तशी चूक तुमची नाही. तुम्ही बसलायत खुर्चीवर त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. जरा खुर्चीवर बसलं की होतच जरा डिप्लोमॅटिक होतच माणसाचं आयुष्य जरा, आहे की नाही. तुमचा काही दोष नाही, पण वाजवायचा, आनंद घेत जा, मनसोक्त भजन करत जा. खूप ताकद आहे याच्यात महाराज. एका टाळीसोबत जन्माचा एक फेरा चुकतोय, काय हरकत आहे. आनंद तर घ्यायचा आहे आपल्याला. आणि माझं म्हणाल तर साधा प्रश्न आहे माझा, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता. वडवळकर वाजवता की नाही, हो की नाही. तुम्हाला ऐकू येतंय ना मी काय बोलतीये ते. मग तुम्ही मुद्दाम बोलत नाही का, तुम्हाला माझी जिरवायची आहे. माणसं मुद्दाम करतात, त्यांना महाराजाची जिरवायची असते. ते मुद्दाम उत्तर देत नाही. ते कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला विचारत होती, पुढे बसलो होतो आपण पण बोललो नाही. कर म्हणावं काय करायचं ते. आपली गत कशी आहे माहिती आहे. एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं एवढा कशाचा आनंद झाला. ते म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय. मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं तुम्हाला. तुम्ही सांगा वडवळकर, कंडक्टरच्या बापाचं काय गेलं इथे, कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. या अभियानाचंही तसंच आहे बरं. फायदा तुमचा आहे, पण तुम्हाला जर याच्यात कोणाचा स्वार्थ वाटत असेल तर तोटा सुद्धा तुमचाच आहे. इथं कुणाचंच काहीच जाणार नाही, जाणार फक्त तुमचं आहे. अगदी असं आहे. पण विनंती आहे, आपलं आपलं हित समजून घ्या. माणसं सहज विचारतात ताई पाप 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 म्हणजे काय असतं. माझा साधाच प्रश्न आहे, स्वतःचं चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. अजून काय पाप हवंय तुम्हाला. आणि पुण्य लागतं बरं का पाप कळायला. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. आणि इथे पुण्य एकच आहे तो म्हणजे विठ्ठल आहे. सत्य एकच आहे तो म्हणजे विठ्ठल आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भास आहे.
इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. आणि कल्पना दुःखच देते. संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात मन राजा करतं आणि एका मिनिटात रंक करतं. याच्या नादी लागून कुठं सुखी होऊ शकतो का? मग चरणी जगन्नाथा. मग सत्य ठिकाणी आलो, सत्य स्वीकारलं, आनंदी झालो. बरं किती आनंदी झालो? आता मृत्यू पाताळ स्वर्ग फरक पडत नाही. जे जे दिसे भूत ते ते मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. माझ्यासाठी अवघेची त्रैलोक्य. मला खरं खोटं हा विषयच राहिला नाही. हे या ज्ञानभक्ती सहज भक्तू एक वटला मज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. देवाच्या दारी गेलो आणि कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं देव कोण आहे. देव कोण आहे कळल्यावर कळलं मी नाहीच आहे. माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मी त्याच्यामुळे आहे. मग मी नम्र झालो, मन समाधानी केलं. आणि जसं मन समाधानी झालं, आता काय सर्व सुख आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलत असे. आता अवघेची त्रैलोक्य कधी झालं? सत्य स्वीकारल्यावर. आणि खरं सांगू, आनंदीच व्हायचं असेल तर साधीच व्याख्या आहे. ज्या दिवशी दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटेल त्या दिवशी तुम्ही आनंदी व्हाल. वेगळं काहीच करायची गरज नाहीये तुम्हाला. जेव्हा स्वतःचं घर म्हणजे गाव वाटेल. माझ्या माऊलींचं मत बघा ना, हे विश्वची आमूचे हे घर, ऐसी मती ज्याची स्थिर. त्या विश्वाला मायबाप घर मानतायत ज्ञानोबा आहे. तेवढं नाही सामर्थ्य जमणार आहे आपल्याला, पण गावाला घर मानायला काय हरकत आहे? विश्वाला नाही मानू शकत, तेवढी ताकद पण नाही आपली. पण आपण इतकी किरनिष्ठ बुद्धीचे आहोत, इतके आकुंचित बुद्धीचे आहोत की आपण स्वतःचं घर साफ करताना शेजारच्याचं कसं घाण होतं याची कायम निगा राखतो. आपण आपलं दार झाडतो, पण आपल्या दारातला कचरा शेजारणीच्या दारात ढकलतो. महाराज बरं का, आपलं चांगलं होतंय ना, लोकांचं वाटोळं झालं पाहिजे. आणि खरं सांगू का माऊली, परमार्थ इथून सुरू करायचा म्हटल्यावर अवघड आहे. कसं हो दादा? साधाच प्रश्न आहे माझा वडवळकर तुम्हाला. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप मी तरी कसा समजून सांगणार आहे? अहो, ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय मी तरी कशी समजून सांगणार आहे? आणि कळणार आहे आणि कळेल ही अपेक्षा ठेवणं माझंच चुकतंय की. जातीवर महापुरुष आम्ही नेऊन ठेवले. सावित्रीबाई फुलेंची, महात्मा फुलेंची जयंती माई समाजच प्रामुख्याने करतो. बहुजनच आंबेडकरांची जयंती करतो. छत्रपतींची जयंती मराठी माणसंच करतात. मी म्हणते, हे तुम्हाला महापुरुषांनी सांगितलं का की मी विशिष्ट तुमच्याच जातीचा आहे? हा, देवातही भेद करता की रे तुम्ही. धनगराचा खंडोबा, मराठ्याचा इटोबा, उरल्या सुरल्याचा मसोबा. अरे मरता की काय रे? कसला परमार्थ आहे हा तुमचा? आणि काय परमार्थ आहे हा? नवल वाटतं मला दादा परमार्थाचा आपल्या. कसला परमार्थ आहे हा? जयाचे आही कधड नाही, तयासी परित्र पुससी काही, अशी गत झाली आपली. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल नामी. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी. असत्याने जगणाऱ्या माणसाला देव मिळणार तरी कसं आहे? अवघडच आहे नाही का? 10 दिवस गणपतीने बुडवताना शांताबाई वा ग वा. 10 दिवस तुम्हीच आरत्या करायच्या आणि 10व्या दिवशी तुम्हीच उलट टांगडं करून नाचायचं. देव म्हणायचं कसं पोरांनो? आणि पुन्हा बोंबलायचं, बायको भेटत नाही, भेटतच नसती. थोडं चांगलं वागल्यावर भेटल की. आणि माझं काय मत आहे बघा, सख्खी बहीण म्हणून तुम्हाला सांगते, कष्ट करा, मोठे व्हा, कर्तृत्व गाजवा, आई वडिलांचं सामर्थ्याने सेवा करा. अरे जगाचा बाप तुमच्या पदरात प्रत्येक यश टाकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देते. काय लागतं रे? अरे तरुण वय आहे तर करा ना दादा. लाकडात आग आहे तोपर्यंत पेटणार आहे ते. लाकडाची राख झाल्यावर राख पुन्हा पेटते का? हे माऊलींचंच मत आहे बरं का. तसं तुम्ही आयुष्याची राख झाल्यावर काय देवाला दोष देता आणि कुठल्या अनुषंगाने देवाला दोष देता? आता या बायका सुद्धा फार ऊर बडवतात. ऊर बडवणं म्हणजे छाती बडवणं, देवाला नावट. देवानं माझं वाटोळं केलं, हा तेवढा धंदा आहे देवाला. दुसरं काही कामच नाही देवाला तुमचं वाटोळं करण्याशिवाय. आणि तुमचं चांगलं व्हायला तुम्ही काय प्रयत्न केला ग? उत्तर देते मी तुम्हाला. शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली आहे तुम्ही? शेवटचा हरिपाठाचा अभंग कधी तोंडात आलाय? शेवटचं तुळशीला पाणी कधी घातलंय? अगं दुसऱ्याविषयी चांगलं शेवटचं कधी बोललंय? अगं दुसऱ्याचं जाऊ द्या, सासू विषयी चांगलं शेवटचं कधी बोललात ग? देव तुमचं चांगलं करायला स्वतःच्या कर्मावर काही असतं की नाही? सगळं देवावरच ढकलतं. हे आदर्श मुलाने अनुसंततानी कर्माणु बंधिनी मनुष्य लोके. आपण कर्मानं बांधलेली माणसं आहेत. हा जो क्लेश आहे ना, क्लेशोधिकतर असते शाम व्यक्तासक्त चेतसा अव्यक्ता ही गतिर् दुःखम देवदभीर व्याप्तते. देवा हे माझ्यामुळे मला ज्ञात असावं, तू आहेस म्हणून चाललंय. ही माझा मीपणा मी मिरवतोय, मला कसा देव कळणार आहे? आमचा परमार्थ म्हणजे नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड.
आणि देवी कुपती म्हणा पोत्यात घालून हल्ला पाहिजे सांगणारा आणि ऐकणारा सुद्धा. काय म्हणजे काय लॉजिक आहे हे परमार्थाचं? सोमवार गुरुवार खात नाही बाकी दान काऊन हाणता? वा रे वा. तुम्हाला वाटतं फक्त सोमवार गुरुवारच देव जागा असतो, बाकीच्या वेळेस काय झोपतो की काय देव? कासा डोळे झाकून बसतो? तू खा, मी बघत नाही बाळा, तू खा. काय अनलॉजिकल परमार्थ आहे? आता आजची चतुर्थी, हा बायका चतुर्थी धरतात खरा, पण 4 वेळा कॅलेंडर बघतात. कधी आहे चंद्रोदय, कधी धरायचीच कशाला? नाही धीर नगत नाही धरायची, ना शरीरासी ताडावे. विनंती बाबा माझी, उगा दिखाव्याचा परमार्थ करू नका. अरे जर तुम्ही मोदक करता करता मोदकावर मन जात असेल तर काय फायदा आहे? नाहीच आहे ना. मग काय शांत करायचंय? मन. काय समाधानी करायचंय? मन. त्याला सांगायचं येडायस तू, हे जे विषय सुखाच्या पाठीमागे लागतोयस ना, वेडायस तू. तुला कळत नाहीये तुझी अवस्था कशी आहे ना. तुझं म्हणजे असं झालंय, विवेकाते भोलवी संतोषाशी चाड लावी, बैसीची तरी हिंडवी दाही दिशा. तू बाबा वेड करून ठेवलंस आम्हाला. आता तुला हरवल्याशिवाय आम्ही परमार्थात जिंकू शकत? कारण आम्हाला ज्ञान मिळवायचं म्हणलं की अहंकार मारावा लागतो, भक्ती मिळवायची म्हटलं की वासना मारावी लागते, वैराग्य मिळवायचं म्हणलं की मोह मारावा लागतो. आमचा का साधा कार्यक्रम आहे का सांग बरं म्हणा. रामाने 12,000 वर्ष राज्य केलं अयोध्येवर. त्याच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा मारली ती त्राटिका. त्राटिका म्हणजे अहंकार आणि ज्ञान म्हणजे राम, वैराग्य म्हणजे लक्ष्मण आणि शूर्पणखा म्हणजे वासना, भक्ती म्हणजे भरत आणि मोह म्हणजे मंथरा आणि कैकई. या मंथरे आणि कैकईची निर्भत्सना करावी लागली तेव्हा कुठं लक्ष्मणाचं भरतांचं सामर्थ्य वाढलं. लक्ष्मणाला वासनेचे कान कापावे लागले तेव्हा कुठं वैराग्य टिकलं. आणि रामाला अहंकार मारावा लागला तेव्हा कुठं ज्ञान टिकलं. असंच आहे होय परमार्थाचं. पण आमची अवस्था, आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःच्या स्वतःलाच महंत म्हणणारी माणसं देवा कशी रे तुझी होतील? अवघडच आहे नाही का देवा? म्हणून माझी विनंती आहे, यांना जरा समजून सांगू दे. आनंदी व्हायचंय ना चरणी जगन्नाथा, थोडे नम्र व्हा, थोडं झुका की, थोडं श्रमदान, थोडं कष्ट असू दे की रे. काय होतं दुसऱ्यासाठी केल्यावर? काय फरक पडतो? संतांनी किती करावं रे आपल्यासाठी. आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं, माऊलींनी इतकं केलं, इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवतात. अजून माऊलींनी किती द्यावं केला याचा विचार करी. किती केलं हो संतांनी. ज्ञानोबा तुकोबा नसते तर आज आपण माणूस आहे याची तरी जाणीव झाली असती का? किती केलं ना संतांनी. कितीतरी विचार करा, काय व्यवस्थापन असेल संतांचं, किती मोठं मन असेल. आज जे सरकार ओरडून सांगतंय की श्रमदान करा, गावामध्ये आठवड्यातून एकदा तरी श्रमदान असू द्या, आठवड्यातून एकदा तरी ग्रामसभा सामर्थ्याने होऊ द्या, गावाची स्वच्छता करा, गाव हरित करा, गाव सक्षम करा, पंचायत सक्षम करा. आमच्या तुकोबांनी सगळं केले, लोटून दिलं देहूसाठी. अख्खं गाव जगवलं ना. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. गावासाठी किती करावं हे तुकोबांकडनं शिका ना. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय हे श्रीमंती वारकरी संप्रदायाचे. हे शिका ना. ज्या लोकांनी पायदळी अन्न तुडवलं, माऊलींनी त्यांच्यासाठीच ज्ञानेश्वरी सांगितली. त्यांच्याच दारात जाऊन त्यांच्याच मोक्षाची मागणी जगाच्या बापाकडे केली. त्यांनाच म्हणे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे. हे पसायदान कधी आत्मसात केलंच नाही का? प्रत्येक गोष्ट सांगावीच असं नाही रे दादा. माहीत असावं कर्तव्य काय. देशासाठी धर्मासाठी काहीतरी करावं रे. खरंय म्हणा, सांगावं तरी कोणाला. आमचं म्हणजे कसं, यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. आम्ही कुठं लय गुणाचे महाराज बरं का. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादो के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? बरं ज्यांच्यासाठी मेलो त्यांना कदर आहे आमची. यांना फक्त माझी गाडी, माझी महाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल साडी, बस. इकडे गाव पेटलं तरी चालतंय की. आम्हाला काय घेणं देणं आहे दादा. आमचं ढेरगा भरतंय ना, हे नको देवा. ज्या दिवशी सगळ्याच्या आनंदात आनंद व्यक्त करता येईल त्या दिवशी अवघेची त्रैलोक्य वेगळं नाही वाटणार आहे देवा. मला माहीत असावं
हे जे काही चाललंय ना हे तुझ्यामुळं आहे. तू आहेस करवणारा. ममे वांश जीव लोके जीव भूता सनातन मन षष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. ही प्रकृतीच तुझी आहे रे. तूच आहेस. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी आहे. पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. देवा तूच की रे. मग माझं जे काही आहे हे जे काही चाललंय तुझ्या सत्याने वेदाशी सत्याने वेदाशी बोलाने भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला जागा करायला देव त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन ढाराढोर झोपलेला. कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही. देवाने जागा केलं, अर्जुना विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचं आहे तुला. बर कसा एवढा निश्चिंत झालास? चतुरंग सैन्य त्यांना दिलंस, दीडपट मोठं सैन्य तुझ्यापेक्षा त्यांचं. शस्त्रबल, मनुष्यबल, धनबल सगळंच त्यांच्याकडे जास्त, आणि तरी निशंक तू. एवढ्या संकटात, एवढ्या व्याधीत, एवढ्या त्रासात तुला झोप तरी कशी आली? इथली बरीच माणसं अशी आहेत ज्यांना झोपा लागत नाही. कशा लागत्याल म्हणा वडवळकर. अरे पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप तरी कशी लागल? त्याला पलंग तरी स्वतःच्या कष्टाचा नको का? असं वाईट वगैरे वाटत नाही का रे तुम्हाला दादा? पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, गॅस सासऱ्याचा, काम कराय पोरगी सासऱ्याची, माज तुम्हाला काय उलटा न्याय आहे पण जगाचा? अरे थोडं फार वाटू द्या दादा. हे शिवलीला पाटील नाही सांगत आहे, शास्त्र सांगतं आपल्या हिंदू धर्मात. बाईचा पैसा कधीच सुखानं जगू देत नाही. उत्तमम स्वर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम आदम भातृवित्तच्च स्त्रीवित्त आदमाधम. जो स्वतःच्या कष्टावर कमाईवर जगतो ना तो उत्तम पुरुष आहे, तो सुखानच नांदतो. जो बापाच्या इस्टेटीवर आईट करतो तो मध्यम आहे. जो भावाचं खातो तो आधम आहे, आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम आहे. त्याला कायम त्रास आहे महाराज. जरा खात जा स्वतःच्या कष्ट. वाज वाटता वाजवीत जा, कधीतरी खऱ्याला खरं म्हणत जा. नाही तुम्ही मुद्दाम नाही वाजल, तुम्हाला माहिती आहे गप आपण घेतलंय गप. चुकलं म्हणून तरी वाजवीत जा की दादा. आणि तुम्हालाही सांगते का माय मावल्या, काय पैशाला तुम्ही इतकं महत्व दिलंय ना. तुम्हाला एक नक्की सांगेल, किंमत आहे पैशाला, नाही असं नाही. लक्ष्मी आहे ती, तिचा अपमान करून कसा चालेल? माझ्या नारायणाची पत्नी आहे ती, तिला फार किंमत आहे बाबा जगात. पोरांनो तुम्हाला तर सांगते, पैसे आहे तर सगळं आहे. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण ढोला असू द्या, बायको त्याला गोरी नाजूकच भेटती. मी तुमच्यातल्या कोणाला काहीच म्हणलेलं नाहीये महाराज बरं का. मी फक्त इकडं सांगितलंय. तुमचा मी काही विषय नाही घेतलेला तुमचा. तुम्ही सगळे सरकारीवाले, तुम्ही मला काहीतरी म्हणसाल कोणाच्याला लागतं रे. पण सरकारी नोकरी मिळवायला अभ्यासही तेवढाच लागतो. सोपं आहे का सरकारी नोकरी तरी मिळवायची? मरणाची घासावी लागते दादा, मरणाचं झिजवावं लागतं. आता हे सगळी आता पोलीस दादा आहेत, आमचे BDO दादा आहेत, मॅडम आहेत, ही सगळी माणसं पुढे बसली. ह्यांना लई कष्ट करावं लागतं. कीर्तनकार व्हायचं सोपं आहे, लगी होय म्हणू नका. आपल्याला कष्ट लागतं महाराज बरं का. सगळ्याच गोष्टीत कष्ट लागतं रे दादा. कष्टाशिवाय कुठलीच गोष्ट नाही. पण कष्टाचं फळ मात्र गोड असतं. मग काय सामर्थ्याने नाव लौकिक मिळतं. आणि पैशाचं म्हणाल ना दादा, जिथे कष्ट आहे, संयम आहे, सत्यता आहे, लक्ष्मी कुठे जाणार आहे? जिथे पांडुरंग आहे तिथे लक्ष्मी कुठे जाणार आहे?
हा, जे सुकुळीने आपुली आत्मजा सतकुळीची दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जिथं मुकुंद तिथं लक्ष्मी राहणारच आहे. कुठे जाती पांडुरंगाला सोडून? पण तुम्हाला पांडुरंगच नको आहे ना. आता ही शिकली सवरलेली माणसं, थोडी जास्त पैसा असणारी माणसं आम्हाला म्हणतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. देवाला न मानणारे तुम्ही आमच्यापेक्षा जास्त देवाला घाबरता. जी माणसं असं नाटकं करतात ना, मी देवाला मानत नाही, ते तर सगळ्यात अगोदर उदबत्तीवरून कानाला हात लावून बाहेर पडतात महाराज, बरं का. ते काही शहाणे नसतात. एका माणसाने तासभर भाषण केलं, देव नाही. कशावर? देव नाही. विषयच होता प्राचार्यांचा, देव नाही. तासभर भाषण मी प्राचार्यांना विचारलं, सर काय बोलला तो? म्हणलं काय शब्दफेक, काय अमोघवाणी, काय वाक्यरचना, काय ती बोलण्याची धमक. एवढं भारी बोलायला जमलंच कसं? प्राचार्य सहज म्हणले, देवाची कृपा. अहो प्राचार्य, विषयच तुमचा देव नाही होता. हेच तर विषय आहे. तुम्ही नाकाराल हो, पण ज्या दिवशी देव नाकारेल त्या दिवशी तुमचं अस्तित्वही कोणी स्वीकारणार नाही. हे सगळं देवामुळे तर चाललंय ना. हे जे काही आहे ना देवा, मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. ताली ताली. मीरा आपकी कृपा से. ज्याला वाटतं ना देवामुळे चाललंय तो नक्की आपकी कृपा से. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा. विचारलं कोणीतरी का हो? लोक विचारत नव्हती, आज मागे पुढे फिरतायत. लोक अपमान करत होती, आज सन्मान करतात. ओळख दाखवत नव्हती, आज ओळख सांगतायत. काय खावं कळत नव्हतं, आता किती खावं कळत नाही. कुणी दिलं? कुठून आलं? कसं झालं? आम्ही त्याला उत्तर दिलं. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही है. करता नहीं हूँ कुछ भी, करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी नाम हो रहा है. हरि बोल. मेरा आपकी कृपा से सब काम. हरि हरि. कृपा से सब काम हो रहा है. ये नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. काहीच नाही बघ देवा, आम्ही तुम्हाला सांगतोय आमचं झालं. तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से, तेरी बन जाएगी गोपाल गुण गाए से. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. नारायण नारायण पुकारने से तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से. सुखी व्हायचंय ना. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. सच्ची बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. सच्ची बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, तेरी सच्ची बनेगी. पण आमची अवस्था, नामदेवराय म्हणतात ना, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे. लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे. उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके
लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके गाडग्या एवढे राळे. आमची अवस्था अशी, मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 रांजण भरली आणि पिले 12 हत्ती. आणि कोण व्याली? मुंगी. आणि तिचं दूध 17 रांजण. आणि कुणाचं? मुंगीच. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? ऐका कीर्तन. हे ढेकळ वेळ लागणार आहे तुम्हाला. वनात कासव गीत गाय. कोण आहे तो? कासव आहे. त्याचा शब्द ऐकलात तुम्ही कधी? तो काय शिवरंजनी म्हणणार आहे, पण गाय म्हणे महाराज. अहो नामदेव महाराज संत ना तुम्ही, असं खोटं बोलता? चिमणी कुठं उडता उडता चरत असती का? तिचं डोळं कुठं वाटी इतकं असतात का? अहो राळ फुगवल्यावर कुठं गाडग्या इतकं फुगतं का? मुंगी कुठं 17 नाजून दूध देती का? खोटं बोलता? नामदेवराय म्हणले हेच तर खरे. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे, विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती. लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकात जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाहीये. खरंय इथं कर्म कमीन बोभाटा जास्त आहे, ज्ञान कमीन अहंकार जास्त आहे, कर्ण कमीन सांगणं. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ दिला, पण साहेबांना फेसबुक जाम केला. मी विचारला दिला कशाला? द्यायचा होता तर फोटो काढायचा नव्हता, फोटो काढायचा होता तर द्यायचा नव्हता. माणसाने कर्तव्य गाजवावं. ही बाकी कुठल्या गोष्टीसाठी करू नका. हे उपकार म्हणून कुठलीच गोष्ट करू नका दादा. अरे आमच्याकडे सगळंच उपकारासाठी. आई बाप सांभाळणं बी उपकारासाठीच आहे. बंगल्यावर नाव, मातृ पितृ छाया. घरी गेल्यावर कळलं मातृ वट्यावर, पितृ गोट्यावर, छाया खटावर. राग लागू तुझ्या बंगल्याला. रे तोंड बेकार आहे माझं. तुम्ही म्हणजे का रे उपकार करता आई बापावर? हा करूच नका ना रे बाबांनो. लईच अवघड आहे हो माणूस. इतकं अवघड आहे ना दादा. आमच्याकडे पैशाला लई किंमत दादा. सप्त्याच्या काल्याच्या दिवशी जर एखादा पैसेवाला मंडपात आला तर कार्यकर्ते सरळ म्हणतात महाराज सरका. साहेबाला बसू द्या, त्यांनी देणगी मोठी दिली महाराज बरं का. तुम्ही सरका, तुमच्या धोत्राची काही किंमत, तुम्ही जरा सरका. त्यांची देणगी जरा मोठी आहे, त्यांना बसू द्या. मग 2 घास खा साहेब. साहेब 2 घास खा. साहेब आमच्या पंक्तीतलं 2 घास खा. काय गरज आहे? त्यांनी भरपूर खाल्लंय. अहो खाल्लंय खाल्लंय. काय गरज आहे? थोडं सामर्थ्याने जगा रे दादा. थोडं कष्ट करा. किंमत देऊ नका असं नाही, पण त्यांना द्या ज्यांच्याकडे ज्ञान आहे, जे ज्ञानवंत आहेत, ज्यांनी कष्ट करून पदव्या मिळवल्यात, जे त्या व्यासपीठापर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्य जिजवलंय त्यांनी. हा किती अवघड आहे ना दादा. अभ्यास करणारा महाग, अभ्यास न करणारा. हे कलियुग आहे हो. तेच तर वाईट वाटतं जनाबाईंना. म्हणून तर जनाबाई म्हणतात पुण्यवंत पाताळे लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. काय देवा. म्हणून तर वाईट वाटतं. कबीर महाराज म्हणतात अनाडी दुनिया भजन विना कैसी तैरियो, अनाडी दुनिया भजन विना कैसी तैरियो. सच्चा मरे भूखा यहाँ झूठा गुलगुल खाइयो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो. पण भजन सुद्धा सुशिक्षित हवं. माझा वाक्याचा राग येऊ द्या तुम्हाला, पण भजन सुद्धा सुशिक्षित हवं. कसलंही भजन करायचं नाही. भजनात नशा असावी. नशेत भजन नसुनी. कळलं त्यालाच कळलं. करावी ना भजन, पण नीट करावी, सुशिक्षित करावी. छान स्वच्छता असावी मंदिरात. भजन म्हणणारा निर्व्यसनी असावा, आहे की नाही? नाहीतर त्याचा काकडा गावाला कळूनी उगा पांगुंगा कागा कंग्या खखा. कसा उठल देव, तुला उठविल ना. काय कसं रे दादा. भजन सुशिक्षित असावं. आणि भजन सुशिक्षित असायला गाव सुशिक्षित हवं, गाव सक्षम हवं. हा रे थोडं. आणि माय माऊल्या तुम्हाला सांगते, अगं पुरुषांना तरी परमार्थ करावा लागतो. तुम्ही प्रपंच नीट सांभाळा.
जगाचा बाप तुमच्या प्रपंचाची राखणदारी करतो, एवढी ताकद तुमच्या प्रपंचात आहे. बघा ना, आज माय माऊल्यांनी एवढे स्टॉल लावले इथे. त्यांना काय मॅनेजमेंट शिकवावं लागतं का दादा? व्यापार करायचा बायांना शिकवावं लागत नाही. हा, अहो लय डोकेबाज असतात. कौतुक वाटतं मला माझ्या आईचं. अजून माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही, जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणा लावते का, तर तेवढीच एक आंघोळ होईल महाराज बरं का. आता ह्याला काय एम ए करावं लागलं का तिला? तिला जन्मजात येतं ते. बायकांना द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक बाई आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे जमणार नाही ना, ते माय माऊल्या तुम्हाला जमतंय. मग यांच्याकडनं काय अपेक्षा करताय? अरे गावाचं पारितोषिक नुसतं बायकांनी ठरवलं तरी येणार आहे महाराज, त्याला वेगळं काही करायची गरज पडणार नाही. लय ताकद आहे तुमच्यात, तुम्ही लय गोड आहे ग. कीर्तनाला आलेल्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग. रायगड जिल्ह्याच्या बाया लय गोड आहे तुम्ही. हा, तुमचं तोंड सोडलं ना, बाकी तुम्ही लय गोड आहे ग. तेवढा एकच फॉल्ट आहे आपल्यात, बाकी आपलं इतकं गोडच कुणी नाही महाराज. पण तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. आम्ही बोलतो कारण तुम्ही त्रासच तेवढा देता. तुम्हाला लेख म्हणून सांगते, बाईला काही लागत नाही. पण जो पुरुष आपल्या बायकोला सन्मानानं वागवतो, ती बाई त्याच्या घराचं गोकुळच करते, हा विश्वास मीही तुम्हाला देऊ शकतो. सन्मानानं वागवा फक्त. हे स्टेटस पुरतं राहिलंय, हे स्टेटस पुरतं ठेवलंय तुम्ही. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. वागता हाय. दरवेळेस पोरीला सांगितलं जातं, बाई पोरगी आहेस, फार वेळ घराच्या बाहेर राहू नकोस. पोरगी आहेस, मोठ्यानं हसू नकोस. अगं पोरगी आहेस, मोठ्यानं बोलू नकोस. पोरगी आहेस, मर्यादेत राहा. पोरगी आहेस, नजर खाली जगून राहा. कधी सांगितलं का पोराला, पोरगा आहेस, नजर सांभाळून राहा. पोरगा आहेस, माज करू नकोस. पोरगा आहेस, ज्ञानोबा तुकोबांचा वारसदार आहेस. माझ्या संस्काराची पावती दाखव जगाला. तुझ्या समोर नग्न पोरगी उभी राहिली तरी तिच्याकडे आई म्हणून बघ. एवढा सामर्थ्याने वाग, म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम होशील तू. पोरगा आहेस, पोरगा म्हणून जग. हे पोरालाही कधीतरी सांगा की, का ते नाही जमत? हे फक्त बोलायचंय, माहित आहे. सन्मान नाहीच केला आम्ही आजपर्यंत कधीच. त्या सीतामाईकडे नजर वर करून पाहिलं म्हणून दरवर्षी रावणाला जाळणारे तुम्ही कधी स्वतःच्या मनातल्या रावणाचा विचार केलाय का? मी किती गुणाचा, मी रावणाला जाळतो. शब्दांना माफ करा माझ्या, पण मी व्यासपीठावर सांगते, काही काही माणसांपेक्षा रावण बरा. मी काही काही वापरलं कारण वैष्णव आहेत ना काही काही महाराज बरं का. काही काही माणसांपेक्षा रावण बराच. बिचाऱ्याला मर्यादा तरी कळायची. विचारलं मंदोदरी ना, सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात तुमच्या, कधी उपभोगाचा विचार आला नाही का? घाबरता रामाला, सांगा की जगाला. छे ग, घाबरत असतो रामाला तर सीतामाईचं अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीची अवहेलना केली, त्या माझ्या बहिणीचा अपमानाचा बदला माझं सामर्थ्य दाखवण्यासाठी अहंकार म्हणून सीतामाईचं अपहरण केलं. पण जेव्हा त्यांच्या दारात उभा राहिलो ना, तेव्हा भिक्षुक म्हणून उभा होतो. भिक्षाम दे ग माई म्हटलो. अगं ज्यांना आई म्हटलो त्यांच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार अवलाद तर रावणाची पण नाही की. त्यालाही कळतं आईला आईच म्हणावं, ताईला ताईच म्हणावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. जरच खरंच आईला आई आणि ताईला ताई मानलं असतं तर त्या डोंगराळ्यासारख्या घटना, त्या आर्याच्या सातारा जिल्ह्यासारख्या घटना महाराष्ट्रात घडल्या असत्या. बरं, काही घडलेल्या उघडकीस आल्या. अरे अशा लाखो घडतात ज्या पैशाच्या जोरावर बंद झाल्या. कौतुक वाटतं मला छत्रपतींचं. त्याचं कारण आहे, 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. एकदा रांजाचा पाटलाचा विषय झाला, तिथून पुढे एकाही माणसाची हिंमत झाली नाही नजर वर करून पोरीकडे बघायची, कारण शासनच तसं होतं. असा तरणा बाण रांजाचा पाटील भर चौकात उभा केला, उघडा नागडा करून 2 हात 2 पाय कलम केले आणि जिवंत वेशेवर टांगला. आणि येण्या जाणाऱ्या प्रत्येकाला सांगितलं, माझ्या हिंदवी स्वराज्यातील आई बहिणीवर वाईट नजर टाकली ना तर हा शिवबा त्या प्रत्येकाचा हा रांजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. एवढं सामर्थ्य आहे माझ्या मनगटात. वय वर्ष 17 होतं तेव्हा शिवरायांचं. किती तुम्हाला काय वाटतं, व्यवस्थापन असल्याशिवाय हिंदवी स्वराज्य उभं राहिलं का? आपल्यासारखे गावकरी असतील तेव्हा आपलं काय हो? आम्ही कधीच काही केलं नाही. हे बघा, एकत्रितपणा असल्याशिवाय हिंदवी स्वराज्य उभं राहू शकत नाही आणि गाव समृद्ध होऊ शकत नाही.
त्याला एकत्रितपणाच लागतो, एक निष्ठाच लागते. अरे 18 पगड जाती एकत्र येऊन हिंदवी स्वराज्य उभा राहिलं का? एकट्याच होतं का ते? कुठून आलं व्यवस्थापन? शेतकऱ्यांसाठी पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं, खेड शिवापूरला. अशी 32 धरणं राजांनी स्वतः बांधली. 7-12 ही पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांची. शेतीची पहिली मोजमापणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. व्यवस्थापन सांगते मी तुम्हाला. त्या काळात रायगडावर शौचालय होती. आमचं सरकारकडनं शौचालयाचे पैसे घेतो त्यात पानटपरी टाकतो. मेलं सरकार बी मेलं आणि ही बी मेलं. आणि हे काय गुन्हाची ती वेळ आले अवघडे दादा. आमचं घरकुलाचे पैसे घेतो, गरज नसते बरं का दादा. अरे ज्याला गरज नाही त्यानं घेऊ नये, कारण ज्याला गरज आहे त्याच्यासाठी कमी पडतं कोणाची. आणि किती मला नवल वाटतो काही झालं की सरकारला कसं. अहो ते मध्ये पूर आला आमच्या भागात आणि पुरात म्हातारीच्या कोंबड्या वाहून गेल्या. ते सरकारच्या नावाने बमलत होती, आय सरकार रे माझ्या कोंबड्या वाहून गेल्या. आता सरकारचा आणि कोंबड्याचा काय संबंध आहे? पूर काय सरकारनं पाठवला होता? दर गोष्टीला तुमचं कसं आहे ना, आपण कसं चूक आपली दोष देवाला, तसं चुकतं आपलं पण दोष असलंच काम आहे यांचं. अरे किती तुमच्यासाठी योजना कराव्या, घरकुल आहे, बचत गट आहे, किती शौचालयासाठी योजना आहेत, हरित क्रांतीला तुम्हाला बक्षीस आहेत, तुम्ही गाव स्वच्छ केले, तंटामुक्त केले, तुम्हाला बक्षिसाच्या बक्षीस आहेत. किती करायचं तरी किती. आणि कुठल्या गोष्टीत कमी पडतोय कळत नाही. बाकी सगळं मरू द्या. आज जर पंचायत सामर्थ्यवंत व्हावं, समृद्ध व्हावं, जर खेडेगावं सुधारावी याच्यासाठी सरकार एवढा अट्टास घालत असेल, तुम्ही विचार करा त्या बुद्धिमत्तेचा कौल किती मोठा असेल, की किती राज्य समृद्ध करण्यासाठी तळमळ होत असेल. तुमच्या टाळ्या सुद्धा उपकार केल्यासारख्याच आहे. तुम्ही जसं सरकारवर उपकार करता की नाही जगून, तसल्या टाळ्या सुद्धा तुमच्या तसल्याच आहे. धर घे धर, आम्हाला माहिती तुमचं काय चाललंय, घ्या धरा धरा, घ्या धरा. लय थोडंफार प्रेम आत्मीयता असू द्या रे बाबांनो. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा. तुमचं कसं आहे ना, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती.